छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने आज कॅम्ब्रिज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यासह काँग्रेसचे खासदार कल्याण काळे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्याच्या विरोधात जे काही एक ऍप काढण्यात आले त्या ऍपमुळे मात्र शेतकरी संकटात आहे, अडचणीत आहे, त्याला खतं मिळत नाही। त्यामुळे शेतकरी या ठिकाणी जे काही ऍप आहे ते सरकारने नवीन जे पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयत्न करत आहे ते रद्द करावा अशी मागणी आता सरकारकडे एक काँग्रेस कार्यकर्ते करीत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता या ठिकाणी मात्र काँग्रेस रस्त्यावरती उतरण्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी रस्ता जाम करण्याचा देखील काम या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे। माझ्यासोबत खासदार कल्याण काळे आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। तर काय रस्ता रोको आंदोलन करत आहे? या खरीपाच्या सीझन पासून नेमकं खताची मोठ्या प्रचंड गरज शेतकऱ्याला आहे आणि त्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत निश्चितच खत द्यायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। शेवटी शेतकऱ्यांनी जायचं कुठं? एक ऍप आणला, तो डाउनलोड करा, खतं बुकिंग करा। शेतकऱ्याला डाउनलोड कळत नाही, बुकिंग करायला कळत नाही, ऑनलाईन बुकिंग होत नाही आणि शेतकरी दारोदार भटक फिरताय। म्हणून माझी सरकारला आतापर्यंत विनंतीचे पत्र दिले, केंद्र सरकारला दिले, राज्य सरकारला दिले, अजूनही ते ऍप परत घ्यायला तयार नाही। म्हणून माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्यांचं ते ऍप परत घ्या आणि रेग्युलर खतं द्यायला चालू करा। एवढं करूनही सरकारने आम्ही एवढं करून जर सरकारने केलं नाही, आणखीन आंदोलन तीव्र करू आणि रस्त्यावर या सरकारच्या मंत्र्याला फिरू देणार नाही। जर सरकारने हे आंदोलन जर पाहिलं नाही तर आम्ही नक्कीच कुठेतरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू आणि हे ऍप बंद करण्यास किंवा हे जे ऍप आहे हे रद्द करण्यासाठी भाग पाडू असा वक्तव्य जे आहे ते खासदार कल्याण काळे यांनी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। संजय आयर, एल एस मराठी, छत्रपती संभाजीनगर।